शेतकरी मित्रांनो नमस्कार. तुमच्यासाठी आजच्या सकाळच्या काही महत्त्वाच्या आणि ठळक बातम्या. शेतकऱ्यांच्या मागण्या आणि सरकारी भूमिका. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी कृषी मंत्रालयात लवकरच बैठक होणार असल्याची माहिती कृषीभूषण शेतकरी प्रकाश पाटील यांनी दिली आहे. दुसरीकडे कापसाच्या दरात घसरण झाली असून बी बियाण्यांच्या दरात वाढ झाल्याने शेतकरी बांधवांमधून नाराजीचा सूर उमटत आहे. काँग्रेसचे माजी राज्यमंत्री रणजित कांबळे यांनी सरकारने सरसकट कर्जमाफीची घोषणा करावी अशी मागणी केली आहे. वर्ध्यात माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते, मात्र आता ते स्थगित करण्यात आले आहे. सरकारने या आंदोलनानंतर 2 ऑक्टोबरपर्यंत कर्जमाफी करण्याचा शब्द दिला असल्याची शक्यता आहे, असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे. सरकारने समिती स्थापन करण्याचे नाटक करण्यापेक्षा सरसकट कर्जमाफीची घोषणा करावी अशी त्यांची भूमिका आहे. केवायसी, मुदतवाढ आणि धान खरेदी. रेशन कार्डधारकांसाठी केवायसीची मुदत आता 30 जूनपर्यंत वाढवण्यात आली आहे. सुमारे 2.5 लाख लाभार्थी अद्याप शिल्लक असून त्यांनी केवायसी न केल्यास रेशन बंद होण्याची शक्यता आहे. शासकीय धान खरेदी केंद्रांवर धानाची आवक वाढली आहे, कारण खाजगी बाजारपेठेत धानाचे भाव पडले आहेत. 11 लाख क्विंटल धान खरेदीचं उद्दिष्ट असून 30 जूनपर्यंत खरेदी सुरू राहणार आहे. शासकीय धान खरेदी केंद्रावर धान विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेला बोनस आता मिळणार आहे. तब्बल 6 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर 14 तारखेपासून निधी प्राप्त झाला असून बुधवारपासून शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात होईल. या बोनसमुळे जिल्ह्यातील 1.5 लाखावर शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. कर्जमाफी आणि इतर घोषणा. हिंगोलीमध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी प्रहाराचे मुंडन आंदोलन सुरू झाले असून पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली आहे. दूध विकास मंत्री आणि ऊर्जा राज्यमंत्री अतुल सावे यांनी सांगितले की शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेणार असून जाहीरनाम्यात दिलेली आश्वासने पूर्ण करण्याचा सरकार प्रयत्न करत आहे. नुकसान भरपाई आणि कृषी योजना. वादळी वाऱ्यामुळे सोलार पॅनलचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी भरपाईची मागणी केली आहे. आमदार संतोष बांगर यांनी एकही शेतकरी शासनाच्या नुकसान भरपाईपासून वंचित राहणार नाही, अशी ग्वाही देत नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली आहे. सोयगाव तालुक्यातील 53 शेतकऱ्यांना सोयाबीन बियाण्याचे मोफत वाटप करण्यात आले, ज्यामुळे त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कृषी विभाग आता ॲक्शन मोडवर आला असून 10 बियाणे विक्रेत्यांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत, तर एकाचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात आला आहे. अजित पवार यांचं वक्तव्य आणि फळपीक विमा. अजित पवार यांनी लाथ मारेन तिथे पाणी काढण्याची हिंमत फक्त माझ्यातच आहे. 5ही वर्षे मीच चेअरमन राहीन आणि कारखान्याला सोन्याचे दिवस आणेन, असे म्हटले आहे. हवामान आधारित फळपीक विमा योजनेसाठी ग्रीस्टॉक क्रमांक बंधनकारक असणार आहे. संत्रा, मोसंबी, डाळिंब, पेरू, चिकू, लिंबू, सीताफळ आणि द्राक्ष या फळपिकांसाठी कृषी विभागाचे पोर्टल सुरू करण्यात आले आहे. 4 पिकांसाठी 30 जूनपर्यंत मुदत ठेवण्यात आली आहे, तर अन्य पिकांसाठी 14 आणि जुलै 31 अशी मुदत असेल. खरीप पेरणी अंदाज आणि अनुदान घोटाळा. मंठा तालुक्यातील 67,926 हेक्टरवर खरीप पेरणी होण्याची शक्यता आहे. यामध्ये 28,000 हेक्टरवर सोयाबीन आणि 35,475 हेक्टरवर कापसाची लागवड होण्याची शक्यता आहे. पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सांगितले की शेतकरी अनुदान घोटाळ्यातील दोषींवर कारवाई होणार आहे. टेंभुर्णी परिसरामध्ये मृगाच्या पेरण्या लवकरच सुरू होणार असल्याने बळीराजा सुखावला आहे. मक्याला पहिली पसंती मिळणार असून कपाशी 3ऱ्या क्रमांकावर असणार आहे. तुषार आणि ठिबक सिंचनासाठी 90% अनुदान मिळणार असून महाडीपीटी पोर्टलवर अर्ज मागवले आहेत. यामुळे जिल्ह्यातील शेकडो शेतकऱ्यांना लाभ मिळेल. दिंडोरी तालुक्यातील खरीप हंगामापूर्वीची बैठक उत्साहात पार